डॉक्टर विजय पाटील हा जनावराचा डॉक्टर आहे। त्याला या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक म्हणजे हेनं कचऱ्यात घोटाळा केलाय, झूम प्रकरणामध्ये घोटाळा केलाय, निर्बीर्जीकरण कुत्र्याच्या मध्ये पण घोटाळा केलेला आहे। जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं। म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून। ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री। प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य, म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम। आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो। कोल्हापूर महापालिकेचे लोकप्रिय आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड साहेब यांना मी आणखीन एक निवेदन दिलेलं आहे। हे ते फार महत्त्वाचं निवेदन आहे। यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील हा जनावराचा डॉक्टर आहे। त्याला या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक आणि सहाय्यक आयुक्त, महाराष्ट्रातल्या कुठल्या महापालिकेत असा निर्णय झाला नाही, देशातल्या महापालिकेत झाला नाही, तो या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी विजय पाटलाच्या संदर्भात केलेला आहे। हा शासनाचा GR आहे। या GR मध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की जे टेक्निकल पद आहे त्या टेक्निकल पदाला या GR मध्ये 4 नंबर मध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की प्रशासकीय सेवेतील अधिकारी तांत्रिक व लेखा सेवेतील पदावर किंवा तांत्रिक लेखा सेवेतील अधिकाऱ्याची प्रशासकीय पदावर बदलीने प्रतिनियुक्ती करता येणार नाही। म्हणजे हेनं कचऱ्यात घोटाळा केलाय, झूम प्रकरणामध्ये घोटाळा केलाय, निर्बीर्जीकरण कुत्र्याच्या मध्ये पण घोटाळा केलेला आहे की तिची चौकशी सुरू आहे। आणि ह्या जनावराच्या डॉक्टरला सहाय्यक आयुक्त, हे देशातलं उदाहरण आहे, हे देखील मी आयुक्त साहेबांना दिलेलं आहे। त्याचबरोबर यानं कोल्हापूर महानगरपालिकेचा कत्तलखाना सुव्यवस्थित चालवला नाही म्हणून ह्या महाशयाच्या विजय पाटलाच्या निष्क्रियतेमुळं कोल्हापूर महापालिकेला 4,75,00,000 दंड झालेला आहे। ते दंड वसुलीची पण कारवाई या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी दाबून ठेवलेली आहे। त्यामुळे ही जी ताबडतोब तिथून हक्कलपट्टी करावी आणि RTO सारखा प्रादेशिक परिवहन मधील अधिकारी इथं मोफत काम करायला तयार आहे, परिवहनचा व्यवस्थापक म्हणून, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक म्हणून। ह्याला त्यातलं काही ज्ञान नाही, फक्त भ्रष्टाचार करायसाठी याला इथं घातलेलं आहे। दुसरं महत्वाचं म्हणजे जो STP प्रकल्प मधला 1,40,00,000 रुपयाच्या लोखंडी प्लेट ह्या झूम प्रकल्पावरून चोरीस गेलेल्या आहेत। मंजुलक्ष्मी मॅडमना मी निवेदन दिलं आणि विजय पाटीलला सांगितले की फौजदारी करा। 2 कर्मचारी त्यामध्ये निलंबित झाले, सुशांत कांबळे, सॅनिटरी इन्स्पेक्टर, एक आमचा झाडू कामगार, आणि ह्यो नामानिर्णय राहिलाय। ह्याला ऑर्डर दिल्या की जा शाहूपुरी पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल कर, यानं केलेलं नाही। आणि येणाऱ्या आयुक्तांना दिशाभूल करायची, त्यांची फसवणूक करायची, हे टोळकं आहे। ते टोळकं मोडायचं काम मी प्रामाणिकपणे केलेलं आहे। ताबडतोब ह्या 10 दिवसामध्ये त्याला मूळ पदावर पशुवैद्यकीय अधिकारी, जनावरांचा डॉक्टर, कुत्र्यांचा डॉक्टर याचा चार्ज दिला नाही तर मी हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करणार आहे आणि पुराव्यासह मी आयुक्तांना या ठिकाणी दिलेला आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।